आणि नवाब मलिकांनी आणखी एक आरोप केलेला आहे आता भाजपवरती। सुधार समितीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आज नवाब मलिक यांनी केला। आशिष शेलारांनी 40 कोटी रुपये देऊन वांद्र्यातल्या हिल रोडचा एक भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा दावाही त्यांनी केला। पुढील आठवड्यात आम्ही भाजपचे आणखी काही घोटाळे बाहेर काढू असं सांगायला ते विसरले नाहीयेत। त्यामुळे राष्ट्रवादी भाजपवरती आणखी कोणकोणते आरोप करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या आरोपांवरती खरं तर आम्ही मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही प्रयत्न करतोय। एल्को मार्केटच्या समोर त्याच्यावर पब्लिक पर्पज आरक्षण असताना एक बिल्डर आहे, तो बांद्रामध्ये राहणारा आशिष शेलारच्या जवळचा माणूस आहे। त्याचे आरक्षण उठवून 40 कोटी रुपये इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या लोकांनी घेतली। त्याची मध्यस्थता आशिष शेलार यांनी केलेली आहे आणि भाजपने इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या माध्यमातून लाखो कोटीचा घोटाळा केलेला आहे।